ठाण्यात श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाणे आणि श्री राजस्थान श्वेतांबर मूर्ती पूजक जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील सर्व जैन संघटनांनी एकत्रित श्री ठाणे जैन महासंघ स्थापन करून श्री महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्तानं ठाणे शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। शोभायात्रेचे उद्घाटन करण्यासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश मस्के, भाजपा प्रदेश प्रतिनिधी संदीप लेले, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, समाजसेवक महेंद्र जैन, जैन मुनी परमपूज्य विश्वनाथ विजय महाराज, परमपूज्य एस विजय महाराज, परमपूज्य मनीष मुकुंद कुमारजी, परमपूज्य निरंजन मुनी महाराज तसेच ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाण्याचे अध्यक्ष उत्तम सोलंकी, मॅनेजिंग ट्रस्टी उदयकुमार परमार, उपमॅनेजिंग ट्रस्टी सुगनराज परमार, सेक्रेटरी अशोक कुमार गुंगालिया, उपसेक्रेटरी गुणवंत शाळेचा, कोषाध्यक्ष अशोक कुमार पारेख, उपकोषाध्यक्ष प्रवीण कुमार राठोड, ट्रस्टी महिपाल मंडेसा, रमेश कुमार ठेलेरिया बोरा, महावीर चंदजी पुनमिया, संपतराज कंकू चोपडा, सुरेश कुमार छाछेड आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या शोभायात्रेत सामील होण्यासाठी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते। विविध वाद्य पथके चांदीच्या रथामध्ये भगवान श्री महावीर स्वामी स्वतः विराजमान होऊन सामील झाले होते। जैन धर्माचे महावीर स्वामी यांच्या रथासोबत जैन धर्माचे अनेक साधू संत उपस्थित होते। अहिंसा परमो धर्मा, जगा आणि जगू द्या, मानवता हा सर्वात मोठा धर्म आदी संदेश देण्यात आले। या शोभायात्रेमध्ये विंटेज कार, बाईक रॅली, सायकल रॅली आणि सजावट करून तयार करण्यात आलेले ट्रक सुद्धा सहभागी झाले होते। त्या प्रसंगी श्री थाना अचल गज जैन संघ, चंद्रप्रभू जैन मंदिर, श्री थाना कवियो देरावासी जैन संघ, श्री रिजप अजित जिनालय, श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघ तलावपाई थाना, श्रीबाग विशा ओसवाल श्वेतांबर मूर्ती पूजक तपागत जैन संघ ठाणा, श्री दिगंबर जैन संघ ठाणा, श्री टेंबिनाका अचल गच्छेन संघ ठाणा, श्री अजरामर स्थानकवासी 36 कोटी जैन संघ ठाणे, श्री हालारी विसा ओसवाल श्वेतांबर मूर्तीपूजन संघ ठाणे, जी जैन श्वेतांबर तेरापंथ समाज ठाणे या आदी संघांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। जय जिनेन्द्र। भगवान महावीर स्वामी जी को प्रणाम नमन करते हुए आज के इस महावीर के अवसर पर मैं आप सभी मेरे भाइयों बहनों माताओं को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
समाज का इस शहर में बहुत बड़ा योगदान रहा था, रहा है और आगे भी रहने वाला है। ये शहर में विशेष रूप से ये जो भूमि है ये बहुत पुण्य भूमि है, जहां पर देश के अनेक अन्य भागों से भी लोग आते रहते हैं। और महावीर जयंती के अवसर पर हर साल हमें यहाँ पर आपके साथ में मिलने का, संवाद करने का अवसर मिला है और हम भी आपके साथ में हर साल आते हैं। ये बहुत बड़ी मुझे खुशी होती है। थाना में आपका बहुत बड़ा योगदान थाना के विकास में है। स्वामी जी ने जैसे सी का आपको बताया, करेक्शन, कैंसलेशन, करप्शन, ये सारी चीजें सी के लिए कही। मैं भी एक निश्चित रूप से कहूंगा कि आखिर में इन सारे महात्माओं ने हमें कर्म की बात कही है, सत्य, अहिंसा और शांति की बात कही है, और उसके साथ में डिसिप्लिन, डेडिकेशन, डिवोशन और डिटर्मिनेशन की भी बात कही है। तो ये सारे चीजें जो अगर हम आत्मसात करें और इस अवसर पर इसका हम संकल्प करें तो हमारा ही जीवन नहीं तो पूरे समाज का जीवन जो है वो निश्चित रूप से सभी दृष्टि से वो आगे बढ़ेगा। इस अवसर पर मैं आपको फिर एक बार सभी मेरे भाइयों को, बहनों को बहुत बहुत शुभकामनाएं देकर मेरे दो शब्द पूरे करता हूँ। जय जिनेन्द्र। महावीर जयंती के शुभ अवसर पर यहाँ इकट्ठे हुए सभी हमारे जैन बांधव और भगिनी, आप सब लोग हमारे थाने से इस तरह जुड़े हुए हैं कि तुम हमारा ही एक अंग हो आणि आपल्याला सगळ्यांना तुम्ही एवढ्या आमच्या संस्कृतीमध्ये आम्ही तुमच्या संस्कृतीने मिसळलेलो आहोत की आमची भाषा सुद्धा तुम्ही आत्मसात केली आहे। म्हणून मी मराठीमध्ये आपल्यासमोर बोलतो। धर्मवीर आनंदीजी साहेबांपासून आपले सगळ्यांचे संबंध खूप चांगले जोडले गेलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे अनेक कार्यक्रम आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत। परंतु त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून त्यांना शुभेच्छा आपल्या सर्व समाजाला दिलेल्या आहेत। या ठाणे शहराच्या विकासामध्ये आपला खूप मोठा वाटा आहे आणि आपल्याशिवाय ठाणे शहराचा विकास होऊ शकला नसता। म्हणून या ठाणे शहराच्या विकासामध्ये आपला मी खास करून आपल्याला धन्यवाद देतो की आपण आपल्या समाजाने केलेल्या समर्पित वृत्तीने ठाण्याचा विकास चांगला झालेला आहे। ज्याच्या वेळी वेळ लागेल त्यावेळी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे उभे राहू, हा एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो आणि महावीर जयंतीच्या आपल्या शुभेच्छा देतो। जय हिंद। रॅली काढली त्याबद्दल काय सांगाल? आजची रॅली आम्ही फार भव्य रॅली काढलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचं आणि ठाण्यातल्या जनतेला खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यात मोठा आभार पोलीस डिपार्टमेंटचा मानतो। पोलीस डिपार्टमेंटने ट्रॅफिक पोलीस असो, DCP साहेब असो, आपला स्थानिक पोलीस स्टेशन असो, नौपाडा आणि टाऊन यांना धन्यवाद देतो, कारण का त्यांच्यामुळे एवढं शिस्तीत ही रॅली निघालेली आहे आणि एवढ्या हजारोच्या संख्येने रॅली निघालेली आहे। मी महाराष्ट्रातील जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद देतो, त्यांनी आमचा साथ दिला। सांगाल महावीर जयंती निमित्त रथयात्रेला तुम्ही? सर्वप्रथम आमच्या ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व जैन धर्मीयांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। हा समाज पूर्णतः गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या अतिशय जवळचा समाज म्हणून ओळखला जातो। मला आठवतंय की आमचे हे जे सहकारी आहेत ते जवळजवळ 30 ते 35 वर्षापूर्वीचे सहकारी माझे आहेत, रवींद्र फाटक यांचे आहेत। म्हणजे आम्हाला ह्या महावीर जयंतीच्या निमित्ताने जेव्हा आम्ही ह्या कार्यक्रमाच्या एकत्र येतो तेव्हा आम्हाला आमचे जुने दिवस आठवतात आणि त्या काळी धर्मवीर आनंद दिघे साहेब आम्हाला सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे व्यापारी कसा असावा तर ह्या समाजासारखा असावा
असं ते आम्हाला सांगायचे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही दोघेही आमच्या व्यापारी क्षेत्रामध्ये ह्या सगळ्यांच्या सानिध्यात राहून आम्ही यश संपादन केलंय. त्यामुळे जसं श्रेय आमच्या मेहनतीला आहे तसंच या सगळ्या समाजातील व्यापारी बंधूंना असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि पारंपरिक कुठल्याही वेशभूषा वगैरे करून तुम्ही बघा किती जवळ 8 ते 10 हजार लोकांची मिरवणूक आज सकाळी 8:30-9 वाजल्यापासून निघालेली आहे. आता जैन मंदिरामध्ये ही मिरवणूक पोहोचेल. आणि प्रामुख्यानं मी आनंद ह्या गोष्टीचा आहे की सर्व जैन धर्मियांमधील सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालण्याचं काम आमचे उदय परमार आहेत, आमचे टिपटॉप प्लाझाचे मालक आहेत, त्याचबरोबर अशोक पारेख आहेत, सगळी लोक ही पियुष आहेत, ही सगळी लोक एकत्रितपणे सगळ्यांना घेऊन समाजामध्ये अतिशय चांगलं काम करतायत. मी माझ्या वतीनं खूप त्यांना शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत सगळ्यांचे, कुठलेही राजकीय संबंध नाही, व्यापारी संबंध जरूर आहेत परंतु कौटुंबिक संबंध आहे. आणि हा कुटुंबाच्या घटकांप्रमाणेच आम्हाला DK साहेबांनी सांगितलं की सगळ्यांवर लक्ष ठेवायचं आणि प्रत्येक कुठल्याही जडणघडणीमध्ये ठाण्याच्या विकासामध्ये योगदान जर कुणाचं सगळ्यात जास्त असेल तर ते ह्या समाजाचं आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं तर विशेष प्रेम आमच्या ह्या सगळ्या जैन धर्मीयांवर आहे आणि त्यांचे कुठलेही उपक्रम असू द्या ते स्वतः जातीने हजर राहतात. त्यामुळे मी सगळ्यांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय जिनेंद्र. सर्वप्रथम मी महावीर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. जैन समाजाच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये एवढी मोठी मिरवणूक आज सकाळी ज्या लोकांनी काढली आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सर्वच, प्रताप शेठ असतील, उदय परमार असेल, टिपटॉपचे मालक असेल, पियुष असेल, पारेख साहेब असतील, सर्व जैन समाजाचे लोक आम्ही एकत्र माध्यमातून ते लोक काम करत असतो. ठाणे शहरामध्ये धर्मवीर आनंदीके साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जैन समाज काम करत असताना आम्ही पण त्यांच्या सोबत आहे. जसं आता प्रताप शेठ बोलले की आपण पण व्यापारी असल्यानंतर कोण जैन समाजाचा व्यापारी माध्यमातून आम्ही पण दोघे व्यापारी झालेलो आहे. याच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक एकत्र मिळून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक या ठाणे शहरामध्ये काम करतोय. या माध्यमातून हा मोठा उत्सव जैन समाजाने केलाय, त्याच्यामध्ये त्यांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जितेंद्र.